जन्मांध्यस्य तोन्वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट् तेणे ब्रह्महृदाचदिकवै मुह्यन्त्यत्सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यम परम धीमहि. अर्जुनाला समजावून सांगताना भगवंतानं आता सकाम कर्मयोग जर नसेल, तुला सकाम कर्म करायचं नाही, पाप तर चढणार नाहीच. या गोष्टी आता आपण शिकलोच आहे. कारण कर्म न करणे हे पाप आहे, प्रयत्नच न करणे हे पाप आहे, धर्माविरुद्ध आचरण करणे हे पाप आहे. तुझा धर्म क्षत्रियत्व, युद्ध करणे हा तुझा धर्म आहे, आताताईंना ठार मारणे हा तुझा धर्म आहे. हे न करशील तर पाप आहे. आणि जर पाप करायचं नसलं किंवा कर्मबंधनात अडकायचं नसलं तर कर्म करताना, कुठलंही कर्म करताना त्याच्या पाठीमागची प्रेरणा जी आहे ती प्रेरणा काय आहे, कशासाठी करतोयस तू, तर ती प्रेरणा ईश्वर भावना भावित कर्म कर. ती सकाम नको, कुठल्याही पद्धतीचा लाभ प्राप्त व्हावा म्हणून कर्म नको. मग लाभ प्राप्त व्हावा म्हणून नको आहे, मग सकाम जर नसेल तर ईश्वर भावना भावित असं कर्म कर या दृष्टिकोनातून. आणि निष्काम पण नको आहे, कुठली कामना नाही तरी कर्म करतोय, पण याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आणखी ईश्वरासाठी करतोय, त्याच्यामुळे करतोय, त्याच्यासाठी करतोय. तुकाराम महाराजांचा एक अभंग खूप सुंदर आहे. आता उरलो उपकारापुरता, कर्मबंधनातून सुटण्याचा राज रस्ता भगवंत या श्लोकापासून पुढे अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न करताय. याच्या आधी सांगितलं आहे, जय असेल, पराजय असेल, सुख असेल, दुःख असेल, लाभ असेल, हानी असेल, या सगळ्या गोष्टींना समान दृष्टीने बघ किंवा त्यांचा विचारच करू नको. युद्धासाठी तू युद्ध केलं पाहिजे, बस. तू क्षत्रिय आहे, तुझा धर्म युद्ध करणे हा आहे आणि तुला ते करायचं आहे. भले तू असं मान की हीच माझी आज्ञा आहे, हीच गुरुची आज्ञा आहे, आणि असं म्हणून जर तू कर्म केलंस तर तुला त्याचं बंधन प्राप्त होणार नाही. मग सकाम नसेल, निष्काम कर्म. निष्काम कर्म सांगताना कर्माच्या पाठीमागची प्रेरणा, असं एक म्हणतात की गुड ॲक्शन्स डन विथ बॅड मोटिव्ह ऑर बॅड अँड बॅड ॲक्शन डन विथ गुड मोटिव्ह ऑर गुड. चांगली कृती वाईट हेतून केली तर ती वाईट आहे, आणि वाईट कृती चांगल्या हेतून केली तर ती चांगली आहे. चांगली कृती वाईट हेतून केली, शेठजीनं गावाला विहीर बांधून दिली किंवा आणखी एखाद्या नगरसेवकानं तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या इथे चांगल्या पद्धतीचं एक जिम तुम्हाला सुरू करून दिलं, जिमसाठीचं साहित्य तुम्हाला दिलं, किंवा एखाद्या नगरसेवकानं गणेश मंडळाला देणगी दिली. देणं ही खूप चांगली गोष्ट आहे, दान आहे ते देणं, हे चांगलं आहे. जिम उभी केली, चांगले सशक्त मुलं तयार होतील, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या पाठीमागचा त्याचा हेतू जो आहे की पुढच्या इलेक्शनला मला गठ्ठा मतदान मिळालं पाहिजे. मग कृती चांगली आहे पण हेतू वाईट आहे तर त्याला वाईट म्हणावं आहे. पण कधी कधी कृती वाईट दिसते पण हेतू चांगला असतो, त्याला चांगली कृती म्हणावी लागेल. स्वतःच्या मुलाला घराच्या बाहेर काढून देणं चांगलं की वाईट? वाईटच आहे. काही स्वतःच्या मुलाला, नवीन लग्न झालंय आणि अशा ज्येष्ठ मुलाला तिनं घराच्या बाहेर काढून दिलं. सगळं जग तिच्या नावाने बोटं मोडत आहे, सगळं जग नावं ठेवत आहे, काही वाईट होती, वाईट होती, वाईट होती. पण तिने ही कृती दिसताना ती वाईट दिसते, पण कैकेयीला आणि दशरथ राजा या दोघांनाच माहिती होतं की हे का करतोय आपण, हे करावं लागणार आहे. जे अशिक्षित आहे, जे असंस्कृत आहेत, अशा लोकांपर्यंत हा गेला पाहिजे, याच्यामध्ये क्वालिटी आहे, हा उभा करील त्या लोकांना. आणि त्याचबरोबर जो प्रचंड ज्ञानी जरी असला, जातीनं ब्राह्मण जरी असला, तरी सुद्धा त्याच्या कर्मामध्ये ईश्वर भावना भावित ते कर्म नाही आहे. तो जे करतो आहे ते राक्षसी आहे. कुठलीही गोष्ट ईश्वराला कृतज्ञता, ईश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त न करता केली जर गेली तर ती गोष्ट 100% आसुरीच मानली जाते आहे. म्हणून आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्या कर्मामध्ये नुसतं जेवण जरी करायचं झालं तरी पहिला घास घेण्याच्या आधी वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वर भावना भावित हे कर्म घडलं पाहिजे. आणि असा तो नाहीये रावण, तो असुर आहे. असुषु रमणा सूर्या तद्विरुद्धत्वात असुरिया. असूर्या
जिथं सूर्य नाही, सूर्य म्हणजे तेज जसं आहे, सूर्य म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. ज्ञान कोणतं? हे ज्ञान शेवटच्या माणसाला उभं करण्याचं ज्ञान हे नाही आहे. तो फक्त स्वार्थाने हे झालेला आहे. स्वार्थ हेच त्याची प्रेरणा आहे. लोभ हीच त्याची प्रेरणा आहे. आणि म्हणून अशाला नष्ट केलं पाहिजे, मारलं पाहिजे. समाजाला याच्यापासून धोका आहे. समाज उभा राहणार नाही. समाज हा ईश्वराकडे वळणार नाही आणि म्हणून याचा नाश झाला पाहिजे. हा हेतू चांगला आहे कैकेयींचा, दशरथाचा. आणि या कारणासाठी रामाला 14 वर्षांसाठी वनवासामध्ये पाठवलं. आता अर्थात रामायणावर ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस या छोट्या छोट्या डिटेल्स गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येईल. परंतु दिसताना कृती वाईट दिसते आहे, पण हेतू मात्र रावण मारणे हा आहे. हेतू चांगला आहे. समाजाच्या उद्धारासाठी रावणासारखा दुष्ट पापी याचा अंत झाला पाहिजे हा हेतू आहे. कृती वाईट दिसते आहे पण हेतू चांगला आहे. म्हणजे कुठलंही कर्म, त्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे, त्या प्रेरणेला खूप महत्त्व आहे. मग जर तू सकाम प्रेरणा नष्ट करत असला, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. तू कर्माच्या पाठीमागची सकाम कर्म ही जी प्रेरणा आहे, सकाम कामना सहित कर्म जर तुला करायचं नसेल तर निष्काम कर्म, कामना रहित कर्म कर ना. पण कर्म तर केलंच पाहिजे, कर्म करावंच लागणार आहे. पाठ दाखवून पळू शकत नाही. हे सगळे हसतील, उपहास करतील तुझा. म्हणून कर्म तर करायचंय, मग निष्काम कर्म कर ना. आणि याच्याही पलीकडे जाऊन निष्काम कर्मापेक्षाही ईश्वर भावनेनं भावित होऊन कर्म करणार, त्याच्यासाठी कर्म करणार. या ठिकाणी सांख्य हा जो सांख्य आहे, हा कोणता सांख्य? कपिल महामुनींनी जे सांख्य तत्वज्ञान उभं केलं तेव्हा याला काय म्हणतो आपण, आस्तिक सांख्य एक आहे आणि एक नास्तिक सांख्य आहे, ज्याला ॲनालिटिकल स्टडी, विश्लेषणात्मक बुद्धी या सांख्यामध्ये आत्ताचं आहे ते, जे मॅक्स म्युलर किंवा हॉपकिन्स किंवा हे जे लोक आहे, किंवा मिस मेयो असेल, इज इंडिया सिव्हिलाइज, मिस मेयो असेल, या लोकांनी जे उभं केलं यांची विश्लेषणात्मक बुद्धी आहे. हे कसं, ते कसं, ते कसं, ते कसं. गाईचं शेण जर चांगलं आहे तर बैलाचं का वाईट आहे, गाईचं गोमूत्र चांगलं आहे तर बैलाचं का वाईट आहे, काय 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 काय. हे नास्तिक सांख्य आहे. सांख्यामध्ये फक्त प्रकृती आणि पुरुष. नास्तिक आहे हे लोक. सांख्यामध्ये येतं काय, सांख्य म्हणजे काय की जे 24 तत्व आहे त्या 24 तत्वांचा एकमेकांशी असणारा जो संबंध आहे, त्या संबंधाविषयीचं अभ्यास, याला सांख्य असं म्हटलं जातं. तेव्हा या 24 तत्वांचा एकमेकांच्या विषयीचा असणारा संबंध याचा अभ्यास, पण जे कपिल महामुनींनी श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये कपिल महामुनींचं वर्णन आहे. या कपिल महामुनींनी त्यांची जी आई आहे, माता देवहूती, त्या देवहूतीला उपदेश केला. आमच्या गुजरातमध्ये एक ठिकाण आहे ज्याला बिंदू सरोवर, त्या बिंदू सरोवर मातृगया ज्याला म्हटलं जातं, सिद्धपूर मातृगया. त्या मातृगयेला लोक जातात. मातृगयेला गेल्यानंतर ज्यांची आई गेलेली आहे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करतात. पिंड वगैरे हे सगळं केलं जातं ते. पण तिथे या कपिलांची आठवण काढून या तत्त्वज्ञानाचा विचार केला पाहिजे. कपिल महामुनींनी जे सांख्य तत्त्वज्ञान उभं केलं आहे, हे सांख्य तत्त्वज्ञान वेगळं आहे. नास्तिक सांख्य नाही आहे, ते आस्तिक सांख्य आहे. जसं आत्ताचे विश्लेषणात्मक बुद्धी असणारे जे लोक आहे, ते 24 तत्व आणि त्यांचा एकमेकांशी असणारा संबंध याविषयी चिकित्सा करत बसलेला आहे. ऐसा क्यों है, वैसा क्यों है, वैसा क्यों है. काही लोक आहे ना ते उगाच चिकित्सा करत असतात. काही उगाच आपलं दाढी खाजवत काय भागवत कथेला येतात आणि आम्हाला महाराज श्रावण बाळाचे आई बापाचे नाव काय, तुला काय करायचं आहे, कशासाठी पाहिजे तुला, काय सोयरे संबंध जोडायचे का, कशासाठी पाहिजे तुला. अरे बाबा, श्रावण बाळाच्या आईबापाचं नाव काय होतं याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की श्रावण बाळाने आईबापासाठी काय केलं, याचा विचार तू कधीच करत नाही. स्वतःचे आईबाप मात्र तू लाताबुक्क्याने तुडवणार आणि बाहेर जाऊन मात्र विचारणार की श्रावण बाळाचे आईबाप कोण होते. सीता डाळिंबाच्या झाडाखाली बसली का, आंब्याच्या झाडाखाली बसली का, उगाच चिकित्सक बुद्धी.
एकादशीला कोथिंबीर खाऊ की नको खाऊ, बटाटा खाऊ की नको खाऊ, कशासाठी पाहिजे? विश्लेषण, उगाच चिकित्सा करत बसणारी ही जी बुद्धी आहे ही नाही. मग बुद्धी कशी पाहिजे? आत्मा आणि तू, जीव आणि आत्मा यांचा जो संबंध आहे तो संबंध सांगणारी जी बुद्धी आहे. तेव्हा कपिल महामुनींनी जो सांख्य उभा केला ना, तो 24 तत्वांचा एकमेकांशी असणारा संबंध याविषयी विश्लेषणात्मक स्टडी करत नाही. काय ज्याला म्हणतो ॲनालिटिकल स्टडी, किंवा हा विश्लेषणात्मक त्याचा अभ्यास नाही आहे. अभ्यास कशाचा आहे? आत्मा आणि जीव, या आत्मा आणि जीवाचा संबंध काय आहे याविषयीचा अभ्यास करू. या जीवाला आत्मबोध करून देण्यासाठी जे उभं केलं तत्वज्ञान. आई, तू आतापर्यंत शरीरावरच प्रेम करत आलीस. हा रक्तामासाचा जो पुतळा उभा केलेला आहे, डोकावून बघ सरा, ज्याच्यावर प्रेम करतो आहे तो कसा आहे. या ठिकाणी खूप सुंदर भागवतकारांनी एक शब्द वापरला आहे, जंतुरुवाच. जंतू हा शब्द वापरला आहे या ठिकाणी. तृतीय स्कंद श्रीमद भागवताचा अतिशय सुंदर आहे. त्या भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये वर्णन करतात, त्या ठिकाणी जीव बोलतो आहे आणि जीव बोलताना तिथे त्याला जीव असा उल्लेख केला नाहीये, आत्मा हा शब्द वापरलेला नाहीये. तिथे उल्लेख आहे, सरळ शब्दात लिहिलंय, जंतुरुवाच. जंतू बोलतोय हा. आणि तो बोलतोय, नको पुन्हा जन्म न व्हावा, जीव मी रे जंतू देवा, जीव मी रे जंतू देवा, नको पुन्हा जन्म न व्हावा. ज्याच्यावर तू प्रेम करते हे शरीर हाडा मासाचा गोळा आहे, त्याच्यामध्ये जर डोकावून पाशील ना, काय ग, रक्त आहे, मांस आहे, शेमडानं बरबटलेलं भरलेलं नाक आहे, मूत्र आहे, विष्ट आहे, किती घाणेरडं आहे हे. मध्ये जर डोकावून वास येईल याचा. आणि अशा या वरती कातडं चिटकवलं, ही गोणपट शिवून टाकली भगवंताने, मध्ये मसाला भरला आणि ही गोण शिवून टाकली. ती शिवून टाकलेली जी गोण आहे त्याच गोणीला आपण खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, आरशात 1000 वेळा पाहत बसतो. पण नाही, आत्म्याचा आणि जीवाचा काय संबंध आहे, तो कसा असला पाहिजे याच्या विषयीचं मार्गदर्शन हे सांख्य, हे कपिल महामुनींनी देवहूती मातेला समजावून सांगितलं. तेव्हा तू सुद्धा कर्म करताना कृतज्ञतापूर्वक, कुठलंही कर्म करताना कृतज्ञतापूर्वक, निष्काम, कुठलीही कामना ठेवायची नाहीये त्या कर्माच्या पाठीमागे. आता अर्थात या ठिकाणी सांख्य सांगताना ही जी बुद्धी मी तुला देतो आहे, ही बुद्धी आहे ती. कोणती बुद्धी? ज्या बुद्धीने योग होईल कुणाशी? भगवंताशी. अशी बुद्धी. आत्म्याचा आणि जीवाचा योग येईल. योग म्हणजे जोडलं जाणे, वियोग म्हणजे ताटातूट होणे. बुद्धी योग, या बुद्धीने योग होईल कुणाचा? भगवंताचा आणि तुझा योग होईल अशी बुद्धी. आणि कुणाला देतो ती? जे निष्काम कर्मयोग करतात. जे निष्काम कर्मयोग करतात त्यांना आत बसून मी अशी बुद्धी देत असतो. जी बुद्धी ईश्वर आणि तू यांचा संबंध याविषयीचं मार्गदर्शन, त्याला आपोआप प्रेरणा देते आणि तसं तो कर्म करत जातो. निष्काम कर्मयोग करता 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 शेवटी तो समाधी अवस्थेपर्यंत, आणि ईश्वर, तो स्वतःच ईश्वर होऊन जातो. अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत तो पोहोचतो. तेव्हा निष्काम कर्म ही एक पायरी आहे. तुला सकाम कर्म करायचं नाही ना, मग ठीक आहे, तुला सोप्यात सोपी गोष्ट सांगतो, याच्यापेक्षा सोपं निष्काम कर्मयोग कर. आणि त्याची सुरुवात भगवंत या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि, कर्मबंधं प्रहास्यसि. ईश्वर आणि तू यांचा संबंध ओळखणे, त्यांच्या संबंधाविषयी जाणून घेणं हे आस्तिक सांख्य आहे. आणि मग तो ईश्वर कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो सत चित
हा आनंद आहे, तो सत्पण आहे, तो चितपण आहे, तो आनंद पण आहे. असा आनंदमय ईश्वर जो आहे त्याची अनुभूती तुला या निष्काम कर्मयोगाला सुरुवात केल्यानंतर, कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फलाशा नाही आहे. याच्यामध्ये आहे तर कृतज्ञता भाव आहे, आणि कृतज्ञता भावाने जर कर्म केलं तर बस आनंदी आनंद खडे, जिकडे तिकडे चोहीकडे. या ठिकाणी या कर्माला तुला खरा आनंद मिळेल. बघा, संत जे असतात किंवा जे मोठे मोठे मोठ्या मोठ्या कार्यक्रम आयोजित केलेले असतात, भोजनाला अन्नछत्र चालू असतात, त्यावेळी ईश्वरी भावनेनं भावित झालेले लोक, जे दान करणारे लोक असतात, एवढं दान करतात, एवढं हे करतात, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर की वेगळं तेज येतं. बघा तुम्ही, काय येतं हे वेगळं तेज. ज्यावेळी कुठलंही कर्म निष्काम कर्म असतं ना, ज्यावेळी कुठलंही कर्म ईश्वर केंद्रस्थानी असलेलं असतं ना, ज्यावेळी कुठलंही कर्म ईश्वराची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून केलेलं असतं ना, त्यावेळी त्या कर्माचं तेज, त्या कर्म केल्यानंतरचा जो भाव आतून फुलतो, तो भाव तुमच्या चेहऱ्यावर प्रकट होतो, तुमच्या चेहऱ्यावर तो दिसतो. त्यावेळी माणूस समोरून शांत वाटतो. पण ज्यावेळी स्वार्थाने कर्म केलेलं असतं ना, त्यावेळी त्याचा चेहरा बघा तुम्ही कधी पण स्वार्थी भावनेनं एखादं कर्म करणारा व्यक्ती आणि निस्वार्थी भावनेनं एखादा कर्म करणारी व्यक्ती, या दोघांचा चेहरा, त्याचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद, या दोन आनंदामध्ये फरक आहे. हा जो आहे तो सच्चित आनंद आहे. हा कृष्ण भावना भावित असलेलं कर्म त्यानं केलेलं आहे. ईश्वराला केंद्रस्थानी मानून त्यानं कर्म केलेलं आहे, म्हणून तो आनंदच वेगळा आहे. आणि म्हणून माऊलीनं सुद्धा वर्णन करून ठेवलं आहे, जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बाधून पवे. कर्मबंधू सर्वथा बाधून पवे. त्याला कर्मबंधन बांधून टाकूच शकत नाही. अशा आत्मा आणि जीव यांच्या संबंधाचं विश्लेषण करणारं आणि आत्मा आणि जीव यांचा संबंध समजावून सांगणारं, समजून घेणारं असं निष्काम कर्म जर असेल, अशा बुद्धीनं केलेलं कर्म जर असेल, की ज्याच्या पाठीमागे ईश्वरीय प्रेरणा आहे, ज्याच्या पाठीमागे भगवंताबद्दलचा कृतज्ञता भाव आहे, आणि जे कर्म स्वतःसाठी पण नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी पण नाही, कुठल्याही गोष्टीच्या लाभासाठी सुद्धा नाही, जे कर्म घडतं ईश्वरासाठी. का करतोय मी? ईश्वरासाठी. आता उरलो उपकारापुरता. या ठिकाणी संत सुद्धा सांगतात, देवा मला काय ग, तुकाराम महाराज म्हणतात, मला कशासाठी पाहिजे, मी कशासाठी कर्म करू, मला काही कमवायचं पण नाही आहे, मला कुठल्या गोष्टीचा प्लॉट नको, मला बंगला नको, मला गाडी नको, मी कशासाठी कर्म करू. याचा अर्थ सकाम मी नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी सकाम नाही आहे, मला कुठल्याही प्रकारचा लाभ नको आहे, मग कशासाठी कर्म करू. मग निष्काम कर. मग निष्काम पण कशासाठी करू. मग देव सांगतो, ठीक आहे, सकाम पण नको, निष्काम पण नको, मग माझ्यासाठी कर. आणि मग म्हणतात, ठीक आहे, तुझ्यासाठी करतोय, आम्हाला गरज नाही आहे, पण तुझ्यासाठी करतोय. अर्जुना, मग तसंच तू कर ना. तुझ्या कर्माच्या पाठीमागची प्रेरणा जी आहे ती ईश्वर भावना भावित असू दे. तुझ्या कर्माच्या पाठीमागे ईश्वराला केंद्रस्थानी मानून ईश्वरासाठी तू करतोय, या कृतज्ञता बुद्धीनं जर तू कर्म करशील ना, तर अशा कर्माचं बंधन तुला प्राप्त होणार नाही. तू कर्मबंधनामध्ये अडकणार नाही, याची जबाबदारी मी घेतो. आणि म्हणून आता उभा राहा आणि युद्ध कर. भगवंत अर्जुनाला पुन्हा एकदा कर्मप्रेरित करतात. या ठिकाणी थांबू. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण हरी मंडळी.